नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे कोलंबस व्लॉगमध्ये। तर आजच प्लॅनिंग आधीच होती, तर आज त्याला सत्यात उतरवलं आम्ही। नक्कीच। तर आज चाललोय अंबरनाथला, सोमवार पण होता, तर मित्रांचा प्लॅन झाला का जाऊ चला बोलतो कुठेही दर्शनाला। तर बरं जाऊ अंबरनाथला, प्राचीन शिवमंदिर बघायला। तर माझ्यासोबत असेल हर्षल पाटील, मनोज पाटील आणि हर्षल भगत, आणि आणखी एक ऋषिकेश भोपे आहे, तो पण येतोय, कामावरून सुटला आहे, तर त्याला घेतो आणि निघतो। आपली गाडी असेल आणि जाऊ लगेच। आता वामच्यावरती थांबलोय, इथून निघणार डायरेक्ट अंबरनाथ। तर आपला मित्र आलेला आहे ऋषिकेश भोपी, बघू शकता त्याच्या जॉबची ड्रेसिंग। आता कपडे काढणार। तर तुमचे पुन्हा एकदा स्वागत असेल कोलंबस व्लॉगमध्ये। तर चला आता सर्व आलेली आहेत, तर निघू आपण पुढे। आमचं नाश्त्याचे प्लॅनिंग झाले, थोडं भूक लागले। पार्टी आपल्या मित्राकडून असेल, जो आपले व्लॉग एडिट करतो, हर्षल ग्राफिक्स, वन मॅन शो। आमचे हर्षल भाऊ गेलेले आहेत वडापाव घ्यायला। किती पैसे काढतात त्यांच्याकडे? खूप पैसे आहेत मित्रांनो, पण दाखवत नाही, पण आज घातला त्यांनी स्वइच्छेने, अकाउंटला हात लावलेला आहे। तर आता नेवाली फाट्यावर आलो आहे मी, तर हर्षल नाश्ता घालते, तर पोरा खूप खुश झालेत। बघा चेहरे बघा, टवटवीत झाले लगेच। ऋषी भाऊंचा चेहरा फुकट जर नाश्ता भेटला ना कुठे, तर ऋषी भाऊ आमचा लगेच तयार असतो। बघा चेहरा बघा, कोच चालला होता, पण डायरेक्ट आता चेहरा एवढं खुश झाले वडापाव बघून। नारळ पाणी पण आहेत पुढे, आम्ही खातो आता जम्बो वडापाव। तर आता आम्ही जम्बो वडापाव खाणार, तर चला थोडा खातोय, रस्ता दाखवतो नंतर। मित्र आला आता वडापाव घेऊन। धन्यवाद मित्रा तुझ्या या उपकारासाठी, खूप उपकार झाले मला। खूप भूक लागली होती, तर आता मला एक दिलाय, तर खातो मित्रांनो त्याला। बघ खूपच तिखट होते मित्रांना, तहान लागली या वडापाव खाल्ल्याने। तर ऋषी भाऊ गेलेत आता वडापाव खाल्ले म्हणून पाणी आणायला। पोहोचलोय आम्ही मित्रांनो, झेंडा बघू शकता तुम्ही। गाडी लावतोय पार्किंगला। जस्ट पोहोचलो अंबरनाथला, तर चला। तर मित्र आपले निघलेत संध्याकाळचा काय, तर चला जाऊ दर्शनासाठी। किती लाईन आहे माहित नाही। त्या बाजून जात होतो, खूपच लाईन आहे। तर बघा इकडून आपले मित्र आले, लाईन बघू शकता, खूप मोठी लाईन आहे सध्या। तिथे जागा भेटते का बघा, घुसायला भेटतं का बघा। हॅलो, तिथेपासून लाईन काय हालत नाही, खूप त्रास आहेत मुलांचे चेहरे बघा। सांगत ना मी वडापाव खाल्ले होते, टवटवीत झाले होते, पण अचानक लाईन बघितली, अर्धा तास झालाय मित्रांनो, आता लाईन काय हालत नाही। तर आताच आरती झाली आणि आम्ही पण भाग्यशाली आहोत, आरती भेटली। आरती तर झालेली आहे, लाईन बघू शकता किती मोठी आहे। नशीब थोडा लवकर आलो, त्यांच्यामुळे टाइम झालता। आता दर्शन जरा चालू झालेलं आहे, आतमध्ये तब्बल 1000 वर्ष पुराणा मंदिर असेल, प्राचीन शिव मंदिर अंबरनाथ। नक्कीच भेट द्या मित्रांनो, आमचे मित्र तर आलेले आहेत, तुम्हीही या। दर्शनाची लाईन आतमध्ये आले।
दर्शन झालेलं आहे मस्तपैकी. तर गणपती बाप्पांचं पण दर्शन घेऊया. भगवंता मंदिर परिसर प्रसादाचाही लाभ घेणार जाऊन. खूप गर्दी होती आतमध्ये. तर ऋषीचा मोबाईल घेतला होता, जीवात जीव नव्हता राहिला. कोणी सांगले आतमध्ये व्हिडिओ करायला. तर आता प्रसाद घेतो ऋषी. दर्शन तर झालं मस्तपैकी. तर बघू हॉटेलवर आलो खायला. मित्रपरिवार पण आहे. आताच मित्रांनी क्रिस्पी घेऊन आले. क्रिस्पीचा आनंद लुटू. कधीपासून चेहरे आपले मायूस होते बघा, आता पुन्हा एकदा 30 दशक चेहऱ्यांवर. मने भाऊंचा चेहरा तर खूप खुल्ला आहे किल्ली बघून. तो नाराज होता जरा, त्याचे कुमाचे शूज गेले. पाय दाखवा त्याचे. पाय काय बघायचे. अरे त्यांनी आणि आम्ही खूप नाराज आहोत. सर्वांच्या पायामध्ये चपली दिसतील, पण भाऊंची परिस्थिती खूप सध्या बिकट आलेली आहे. मंदिरातून चप्पल कुठे गेली पुमाची. आताच घेतली होती 3,500ची. काय करणार, जास्त पाप झाले. पाप तरी कुठले आहेत. दाल खिचडी आलेली आहे आपली, आणि सोबतच नान आणि मटर पनीर खूप छान लागतं. जेवायला आता जेवून झाला. खूप पोरं दमलेली आणि भूक पण लागली होती, कारण की लाईनीला एकटाच गेला आमचा, त्याच्यामुळं जाम दमलेलो. आता जेवलो आणि ब्लॉग पण इथंच एड करतो. जाऊन झोपतो, मस्त आराम करतो. उद्या सेकंड डे, बघू सुट्टी पण घेऊ शकतो, मॅच पण आहे. तर बाय. माझ्याच बरोबर जमतो रे मला. मग